आबा तथा बाबुराव बागुल यांची जन्मतारीख 17 जुलै 1930. हे नाशिकचे मोठे साहित्यिक. खरं म्हणजे आबा म्हटलं की आमच्यासमोर डॉक्टर आंबेडकरी चळवळीचा संपूर्ण इतिहास येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1923 साली झाली. 27ला महाडचा सत्याग्रह झाला आणि 30ला आम्ही माणूस आहोत आणि आम्हाला माणूस म्हणून मान्य करत असाल तर आम्हाला देवाचे दर्शन घेण्याची सुद्धा संधी असली पाहिजे. अशा प्रकारचा मानवाचा अधिकार मान्य करण्यासाठी सुरू झालेली नाशिकची क्रांती अर्थात राम मंदिर काळ सत्याग्रह हा नेमका आबांच्या जन्माच्या वेळेसच झाला. आबा दारिद्र्य रेषेत जन्माला आले, अस्पृश्यतेत जन्माला आले. अत्यंत कठोर परिस्थितीत कसे तरी हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून बाबासाहेबांच्या हुकमावर हुकूम शहराकडे चला म्हणून शहरात गेले. कामगार वस्तीत राहिले, अनेक कामं केली, रेल्वेचा डबासुद्धा रंगवला. त्या काळी काम करत असताना आलेल्या 10 अनुभवातून त्यांची सर्वप्रथम कथासंग्रह आला तो जेव्हा मी जात चोरली होती. पुढे मरण स्वस्थ होत आहे हेही आले. आबांचं काम सुरूच होतं. आबांनी अनेक ठिकाणी काम केलं, चळवळीत काम केलं, लिखाण केलं. हा माणूस AC मध्ये बसलेला नव्हता किंवा घरात बसून साहित्य निर्माण करत नव्हता, तर रस्त्यावरचा साहित्यिक होता. आबांनी अनेक मोर्चांमध्ये भाग घेतला. स्वतःला तुरुंगात सुद्धा जावं लागलं, परंतु आपलं काम त्यांनी कधी कमी केलं नाही. पुढच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनतेला कसं सांगावं याचा निर्माण झालेला प्रश्न, गोष्टीरूप आंबेडकर भारत जी कृती इतकी सुंदर आहे की कसं गोष्टीस्वरूप बाबासाहेब सांगावेत याचा एक सुंदर नमुना आबांनी निर्माण केला. आबांचा प्रवास जसा अस्पृश्य मानव, बहिष्कृत भारतातला मानव ते बुद्धाच्या चळवळीतला मानव असा झाला, तसंच त्यांनी कविता लिहिली. वेदाआदी तोतास, वेदाच्या परमेश्वराआदी तोतास. आणि माणूस हा नुसता जेव्हा होताच असं नाही, तर त्याच्यासाठीच ही सृष्टी सजली होती असे सांगणारे आबा. त्या आबांना विनम्र अभिवादन.